ही आहे माझ्या सिंगल डेची इन्कम 54,000 रुपीज, जी की खूप लोकांची मंथली इन्कम आहे, ड्रीम इन्कम ती. हा भाई राहतच नाही आहे. ठीक आहे, मला असं धरून राहायला लागतं यार. लोक कसे काही यूज करतात. मिलियनियर ऑफिस ग्रुप हॉल ऑफ फेम मंडे. जो आज का हॉल ऑफ फेम क्वेश्चन देने आ रहे हैं उनका नाम है श्रेया विनायक शिंदे. शी इज ओनली 22 years old. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. ओके, ही व्हिडिओ माझ्या सगळ्याच व्हिडिओ खास असतात ॲज ऑलवेज. तर ही व्हिडिओ पण खूप खास आहे बिकॉज माझी सिंगल डेची जी इन्कम झालेली आहे, वन ऑफ द हायेस्ट इन्कम आहे टिल द डेट. ठीक आहे, तर अनफॉर्च्युनेटली मला ते कॅप्चर करता आलं नाही लाईव्ह, बट मी तुम्हाला दाखवेन जी की माझी इन्कम होती सिंगल डेमध्ये किती होती ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. आणि तेच पैसे मी आता विथड्रॉसुद्धा करून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की म्हणजे जे काही इन्कम मी इथे कमावते तर ते माझ्या बँकमध्ये क्रेडिटसुद्धा होतं. ठीक आहे, सो लेट्स गेट स्टार्टेड. सो मी आता तुम्हाला माझं लॉग इन करून दाखवेन. ठीक आहे, तुम्ही बघू शकता माझ्याकडे जो कोर्स आहे तो आहे बिझनेस मास्टरी, आणि माझी जी काही इन्कम किंवा जी काही ग्रोथ होते दॅट ओनली बिकॉज ऑफ बिझनेस मास्टरी. सो इफ यू वॉन्ट टू स्टार्ट गो विथ द बिझनेस मास्टरी, आय मस्ट से. ठीक आहे, हे माझं आजचं डॅशबोर्ड आहे, बट मला तुम्हाला ॲक्च्युली माझी सिंगल डेची इन्कम दाखवायची आहे, जी की वन ऑफ द हायेस्ट होती. इथे तुम्ही बघू शकता 10 तारखेला झालेली 54,000 रुपीज इन अ सिंगल डे. ओके, सो ही आहे माझ्या सिंगल डेची इन्कम 54,000 रुपीज, जी की खूप लोकांची मंथली इन्कम आहे, ड्रीम इन्कम ती पण. ठीक आहे, स्टार्टिंगला तुम्हाला तर एवढं मिळतच नाही. ॲज अ बिगिनर जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तर कुठे 20 ते 30,000 रुपये तुमची स्टार्टिंग सॅलरी असते, आणि इथपर्यंत पोचायला तुम्हाला 4-5 वर्षपेक्षा जास्त लागतात. बट ही माझी सिंगल डेची इन्कम आहे 54,000 रुपीज. जस्ट मी काही डिजिटल स्किल्स शिकले, त्याला मॉनिटाईज केलं, अँड तडा दिस इज माय इन्कम नाव. ओके, सो तुम्ही बघितली माझी सिंगल डेची जी की हायेस्ट इन्कम होती थ्रू आउट माय जर्नी, ती होती 54,000 इन अ सिंगल डे. ठीक आहे, तर ते मी तुम्ही बघितलं. बट याचं जे काही विड्रॉल करणार आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा, थोडंसं एन्जॉय करा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला आज माझं शेड्यूल काय असतं दिवसभराचं ते दाखवणार आहे. जसं की मी सकाळी उठते, थोडंफार माझं काम असतं ते करते, अँड देन तुम्ही बघितलं असेल की मी कोलॅबरेशन वगैरे करते. तर मला एक प्रॉडक्ट रिसीव झालेलं आहे, डॉट अँड कीचं प्रॉडक्ट रिसीव झालेलं आहे. आय नो मेनी ऑफ यू मे बी नो दॅट ब्रँड. तर त्यांचं मला शूट वगैरे करायचं आहे. मी ग्लॅमअप पेस्टला केलेली फ्लिपकार्टच्या, तर तिथे मला जे काही गिफ्ट हॅम्पर मिळालेलं त्याच्यामध्ये मास्क होता. तर मला तो ट्राय करायचा होता खूप दिवसापासून, बट मी वाट बघत होती की म्हणजे मला व्हिडिओ करायची होती त्याच्या रिलेटेड. ठीक आहे, सो त्याच्यामुळे मी वाट बघत होती, बट मला वाटते की दिस इज द बेस्ट टाईम. सो लेट्स स्टार्ट. आपण तो बघूया की त्याचा रिव्ह्यू पण थोडा करूया की कसं आहे काय आहे. सो हा आपण मास्क ट्राय करणार आहे, बट त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की आज संकष्टी आहे, तर माझी मम्मी समथिंग स्पेशल बनवत आहे, तर मी तुम्हाला ते दाखवते. काय बनवतेस? वडी वडी कसली? अळवडी. का? उपवास आहे आज, संकष्टी. संकष्टी. आणि काय बनवले स्पेशल? मोदक करायचे. आज मी खुश आहे कारण आज संकष्टी पण आहे, इन्कम पण झालेली आहे, आणि मोदक पण आहेत, वडी पण आहे. ठीक आहे, सो जोक्स अपार्ट, आजचं माझं शेड्यूल आहे, कालचं माझं काम झालं. पण हा मास्क आपण ट्राय करायचा आहे, आणि संध्याकाळी माझी एक ट्रेनिंग होणार आहे, लाईक हॉल ऑफ फेम सेशन होणार आहे. म्हणजे हॉल ऑफ फेम त्यांच्यासाठी असतं ज्यांनी बीज गुरुकुलच्या हेल्पने 10 लाखाची इन्कम केलेली आहे. सो त्यांचं एक इंटरव्ह्यू काइंड सेशन असतं. सो आज माझं आहे. ठीक आहे, ते आपण करूया. डॉक्टर रेशलचं आहे हे बायो कोलॅजन डीप फेशियल मास्क फॉर ब्लेमिशेस इन्फ्युज्ड विथ नायसिनामाइड, क्विक ॲक्शन इन 60 minutes. ठीक आहे, सो विल स्टार्ट. ओके, सो ॲज आय सेड की माझं आज हॉल ऑफ फेमचं सेशन होणार आहे, तर त्याचं पोस्टर आलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. मिलियनियर ऑफिस गुरुकुल हॉल ऑफ फेम मंडे आज आहे. सो बेसिकली ही व्हिडिओ थोडी रँडम झालेली आहे बिकॉज मी ऑलरेडी माझं स्किन केअर केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर हा मास्क लावायचा म्हणजे टोटली बेस्ट. मी जाते, फेस वॉश करून येते, आणि देन मग आपण हा अप्लाय करूया. सो या वी ऑल सेट.
आपण हे बघूया. याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे क्विक ॲक्शन इन 60 मिनिट्स. सो आपल्याला 1 तास ठेवायचा आहे. तर याच्यामध्ये क्वांटिटी 1 दिली आहे, बट याची प्राईस आहे 800 रुपये. 800 रुपयाचा हा एक मास्क. बघूया या. ठीक आहे, जो की हा असा इथे येणार आहे. छान वाटतं. ओके, एवढं लावायचं. सॉरी मी आय एम सो सॉरी, मी टिश्यू लावले. ही ती शीट आहे जी आपल्याला लावायची आहे. लाग बाळा. हे झालं फेसचं वरचा पार्ट. ये ऐसे लगाना होता है. तुम लोगों को क्या ही मना रे, कभी लगाए हो? एक वाजून 16 मिनिट झालेलं आहे. 2 वाजून 16 मिनिटापर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. भेटूया. हा भाई राहतच नाही आहे. ठीक आहे, मला असं धरून राहायला लागतं याला. लोक कसे काही यूज करतात गॉड नोज. आय होप मी बरोबर लावला असेल. ओके, सो ऑलमोस्ट 1 तास झालेला आहे. मी हे काढून त्याच्यानंतर काय लावायचं आपल्याला, सिरम लावायचा आणि मॉइश्चरायझर. वी ऑल सेट. चांगलं वाटतंय काय? तुझ्यासाठी मागवायचं काय? कशाला हे असंच लावून राहायचं. हां, आणि गोरं होतं. गोरं तू किती गोरी होतेस ते बघू दे. अशी दिसतेस बघ. अगं ते पिंपलचे डाग वगैरे जाण्यासाठी आहे. चांगला सुंदर चेहरा आहे. म्हणून माझा चेहरा असा झाला, माझा चेहरा कसा झाला. आता काय तुला म्हणून बसत. इफ आय गिव्ह यू माय ऑनेस्ट रिव्ह्यू, तर मला चांगलं वाटतंय, मस्त वाटतंय. 800 रुपये वर्थित आहे. थोडीशी गोडी वाटते. नेक्स्ट इज मॉइश्चरायझर. ओके, सो आपला स्किन केअर झालेलं आहे. आता मी थोडं माझं काम करून घेते, जेवली नाही आहे. आणि भेटूया आपण डायरेक्ट माझ्या इंटरव्ह्यू सेशनमध्ये, जो की हॉल ऑफ फेम मी तुम्हाला दाखवलेला आहे. बाय. माझ्या मूडवरून तुम्हाला कळालंच असेल, काही ना काहीतरी झालं आहे माझ्या लाईफमध्ये. जरा चांगलं व्हायला लागलं की लगेच नजरीच रिअल. ठीक आहे, सो माझा जो हॉल ऑफ फेमचं सेशन होणार होतं, आणि प्लस मला इथे पिंपल्स पण यायला लागले. सो माझं जो हॉल ऑफ फेमचं सेशन होणार होतं ते कॅन्सल झालं आहे, कारण टेक्निकल इश्यू काहीतरी आलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते, प्रूफ सगळे मी तुम्हाला दाखवणार. मी काही खोटं बोलत नाही. ठीक आहे, बट जोपर्यंत मला वाटते हा ब्लॉग मी अपलोड करेन, तोपर्यंत माझं हॉल ऑफ फेम सेशन होऊन जाईल. तर मी ती क्लिप तरी नक्की तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲड करेन, म्हणजे तुम्हाला कळेल की हॉल ऑफ फेम सेशन कसं असतं आणि काय असतं. आणि तेव्हा पण मी हा स्टॉप घालणार आहे. सो मी तुम्हाला दाखवते आता मला त्यांचा काय मेसेज आला आहे. सो इथे बिसगुरुकुलच्या ऑफिशियल अपडेट ग्रुपवरती मेसेज आलेला आहे की वी रिग्युलेट टू इन्फॉर्म यू दॅट ड्यू टू अनफॉर्सिन टेक्निकल इश्यू टुडेज हॉल ऑफ फेम सेशन हॅज बीन कॅन्सल. आणि मला त्यांच्या टीमकडून सुद्धा मेसेज आलेला आहे. गाइज, कोई ना ऐसे छोटे मोटे शहरों में ऐसे छोटी मोटी
ऐसे बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी मोठी बातें होती रहती है. सो इग्नॉर इट. आणि माझं सेशन नक्कीच होईल हा ब्लॉग अपलोड करायच्या आधी, एवढा मला कॉन्फिडन्स आहे. सो चलो इट्स टाइम टू सी लाइव विड्रॉवल. ठीक आहे. इथे तुम्ही बघू शकता की माझी इन्कम झालेली 54,000 रुपीज. 2% TDS कट झालेला आहे आणि ही अमाऊंट माझ्या वॉलेटमध्ये आलेली आहे. आता आपण विड्रॉ करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता एका दिवसात सगळे आलेले आहेत. बघू शकता 12 जुलै. ठीक आहे. एका दिवसाची माझी ही इन्कम आहे. सो आपण ही सगळी आज विड्रॉ करणार आहे. सिलेक्ट ऑल. विड्रॉची अमाऊंट तुम्ही बघू शकता 52,920. OTP येईल 46468. ओके. सी पेआउट इनिशिएट झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता अवेलेबल बॅलन्स झाला आहे 0. विल शो यू. इथे बघू शकता बीज गुरुकुल प्रायव्हेट लिमिटेड आणि रिसिव्ड अमाऊंट 52,930. सो या ही आहे माझ्या सिंगल डेची इन्कम. आणि अशी इन्कम तुम्हीसुद्धा जनरेट करू शकता विथ द हेल्प ऑफ सम डिजिटल स्किल्स. सो लवकरात लवकर ते स्किल शिकण्यावरती फोकस करा, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि स्टार्ट करा. कारण टाईम खूप कमी आहे. एकदा टाईम निघून गेला तर हा टाईम तुम्हाला परत मिळणार नाही आहे. अब हॉल ऑफ फेम क्या होता है? हॉल ऑफ फेम में वो पर्सन आकर अपनी स्ट्रैटेजी शेयर करते हैं जिन लोगों ने बेस्ट गुरुकुल के एफिलिएट प्रोग्राम से मोर देन 10 लाख रुपीस की इनकम को क्रिएट किया होता है. नहीं जानते हैं? लेट मी टेल यू गाइस. जो आज का हॉल ऑफ फेम सेशन देने आ रहे हैं उनका नाम है श्रेया विनायक शिंदे. शी इज ओनली 22 ईयर्स ओल्ड. शी इज फ्रॉम रत्नागिरी और उन्होंने मात्र 22 की एज में she has created more than 14 lakh rupees from affiliate program of this Gurukul. तो guys 14 लाख रुपए उन्होंने खुद क्रिएट करे हैं और आज वो स्ट्रैटेजीज आप सब लोगों के साथ शेयर करने वाले हैं कि किस तरह से उन्होंने 14 लाख रुपए क्रिएट करे, किस तरह से उन्होंने दिस गुरुकुल मिला, पहले महीने उनकी क्या स्ट्रैटेजी. 22 ईयर ओल्ड यू आर क्रिएटिंग 1 लाख रुपीज पर मंथ. दिस गुरुकुल इज सुपर प्राउड ऑफ यू. कीप डूइंग द गुड स्टफ. जल्दी से आप अपना मिलियनर शो भी कंप्लीट करो, जल्दी से अपना करोड़पति शो भी कंप्लीट करो एंड मीट अस इन अदर इवेंट्स एज वेल. थैंक यू सो मच फॉर बीइंग हियर. एंड ये जितने भी कमेंट्स हैं अमेजिंग, नाइस, ऑसम, इंस्पायर्ड, बेस्ट सेशन, इन्फॉर्मेटिव, बहुत सारे लोग आपकी इंस्टाग्राम अकाउंट भी मांग रहे हैं. तो वी विल पुट द इंस्टाग्राम अकाउंट इन द चैट बॉक्स एज वेल सो दॅट आपको जाके लोग फॉलो करें. ओके. सो आपण ही व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ. आणि जे काही प्रूफ आहे मी तुमच्यासमोर सांगितलेले दाखवलेले आहेत लाईव्ह. ठीक आहे. सो येस, जर मी करू शकते या एजमध्ये विथ अदर बॅकग्राऊंड, एज्युकेशनल बॅकग्राऊंड माझं पूर्ण वेगळं आहे, तरीही मी करू शकते, तर कोणीही करू शकतं. ठीक आहे. आणि मी असणारच आहे तुम्हाला शिकवण्यासाठी. सो थ्रूआउट तुमच्या जर्नी मी असणारच आहे. ठीक आहे. आता मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला व्लॉग आणि कोणकोणता पार्ट तुम्हाला आवडला किंवा जे काही तुमचे व्ह्यूज असतील याच्यावरती ते सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवी आहे ते सुद्धा सांगा. आपण ट्राय करू की तशा व्हिडिओज बनवायच्या. आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.